तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा मित्र अनिकेत मिसाळ पाटील. तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओत. आज आपल्याला लावणं होते डाळिंबाचे कॅरेट आणलं मी आता नेमकीच खालून. इथं आपल्याला डाळिंब लावायचे परत. पहिले ना आपण हे लावले हे डाळिंब तकरीबन करीब त्या खांब्याच्या दर्शक पलीकडे 2-3 तास तिथलं डाळिंब आहे. आणि त्याची जांभळी झाड दिसतं तिथं पण आपले डाळिंब आहे. आणि आपल्या अख्ख्या वावरात डाळिंब लावायचे आता आपल्याला. आता एक कॅरेट आणलं मी सध्या खाली आणि बाकीची कॅरेट आपली तिथं घराबशी आहे. आता एवढी लावणं झाल्यावर ते कॅरेट बी आणू आणि इथं डाळिंब लावू. तर तुमच्याकडे काही अजून डाळिंबाचं एखादी व्हॅरायटी वगैरे असेल तर सांगा आम्हाला, आम्ही त्याच्यावर बी लावून पाहू. आता ही सध्या ही कोणती व्हॅरायटी आहे ती लावेल होती आपण, ती सोलापूर रेड आहे. ती जी मोठाली झाडं दिसते तुम्हाला ती जांभळी बशी, ती येऊळच्या पलीकडून ती सोलापूर रेड आहे. हे आपली साधी डाळिंब आहे. याला काय म्हणते काहीतरी, माहीत झाल्यावर सांगतो तुम्हाला पुढं. आणि हे बी माहीत झाल्यावर सांगतो तुम्हाला पुढं. पहिले बी आपल्याकडे डाळिंब होते, नंतर मग इटच होता पहिला बाग, पण नंतर मग ह्या वावरातला बाग काढून आपण थोडंफार गॅप घेतला आणि आता परत डाळिंब लावले. आणि इकडं काकांनी डाळिंब लावले या वावरात, आणि त्यांचे दुसऱ्या वावरात पण. ह्या वावरात पूर्ण डाळिंब लावले काकानं. तिकडं आंब्याचा बाग आहे, त्याच्या पलीकडे केळीचा बाग आहे. पाहिलं ना, भविष्यात म्हणजे भूतकाळात आपल्याकडे अंगुराचा बाग होता तेव्हा मी नव्हतो. नंतर मग आता डाळिंबाचा बाग आहे. तर अशा आहे आपले डाळिंब. ते तिकडं फादर मोटर चालू करायला गेले, ते आता आले. पाणी येणं जातं आपली इथं याच्यात कॉकमध्ये. पाण्याचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. किती पाणी जाऊ द्या टेपचं. तर झाले आपले आजचे डाळिंब लावणं. आता बाकीचे उद्या लावू आपण. इकडे खरबुजाचं वावर आहे, खरबुजाची बेड. इथं आपण एवढ्या बेडमध्ये सगळे डाळिंब लावले इथून तेथपर्यंत. अजून इकडे लावायचे बाकी आहे. तेथपर्यंत अजून इथपर्यंत आपण डाळिंब लावून घेतले सगळे टोटल. आता बाकीचे आपण उद्या लावू. आणि आता परत तिथं लावायचे आपल्याला समोर. आता इकडं कांद्याच्या वावरात हे कांदे बी आपले जे, आणि त्याच्या खालून अद्रक आहे. या कांद्याच्या वावरात बी आता आपल्याला डाळिंब लावणं आहे. इथं तर झाले सध्या लावणे बेड, जेवढे बेड दिसते तेवढे. आता बाकीचे आपल्याला इथं लावायचे दर्शक. इथं बी बेड आहे. इथं दोडक्याचे बेडमध्ये लावायचे आता आपल्याला डाळिंब. आणि अजून एक कॅरेट वरती आहे घरापाशी आपल्या तिथं. ते आता वाटलंच तर आजच लावू, नाही तर मग उद्या लावू. जर इथलं जर झालं समजा लवकर लावणं तर मग लावून टाकू. हे मोटर चालू करेल होते आपण सध्या. व्हिडिओ गुतुराला आपला 1 मिनटं थांबा. हे एक कॅरेट आहे, एक कॅरेट लावलं आपण पाहिलं ना, आणि एक कॅरेट अजून घरापाशी आहे. तर आता इथं दोडक्याच्या वावरात बी आपल्याला डाळिंब लावायची. ही लावेलच, आणि याच्या खाली बी लावले. आता परत तिकडे त्या कांद्याच्या वावरात बी लावू नये. आता हे आपण इथं लावू आता सध्या. आणि एक कॅरेट अजून वरती आहे. म्हणजे टोटल आपलं हे जेवढं वावर दिसते जांभळीपासून तर त्या आंब्यापर्यंत हे सगळं आपल्याला डाळिंब लावायची इथं आता. तर हे असे आपले सध्या डाळिंब लावणं चालू आहे. असं कापडची पॅकिंग राहते आपले, कलम म्हणतात त्याला. मल्चिंगवर सध्या लावणं चालू आहे. हे पहा, पहिले बी होते आपल्याकडे चांगलेच 17-18 वर्ष पहिले बी डाळिंब होते आपल्याकडं. पण मधात आपण काढली, कारण आता वय झालं त्या बागायचं. लई जुने झाडं झाली ती. आता परत लावून चालली. मधात 1-2 वर्ष गॅप घेतला, आता परत लावली. हे पहा, जर असं मागं पुढं जर लावलं आपण, ते एक झाड, हे एक झाड, आणि ते एक झाड,
जर असं मागं पुढं लावलं आपण ते बी व्यवस्थित झाड वाढतं, हे बी व्यवस्थित वाढतं आणि ते बी व्यवस्थित वाढतं. म्हणजे त्याला असं फुलायला मोकळी जागा भेटते. समज रे हो, समज रे हो ना. जर नसन समजलं तुम्हाला तर सोप्या शब्दात म्हणजे असं मोकळे झाडं लावायची, म्हणजे ते वाढण्यास मदत होते, चांगली वाढते आणखी. ते झाडं बी आपण तशीच लावेले, जी मोठाली झाडं दिसते तुम्हाला ते झाडं बी आपण अशी झिगझॅग पद्धतीने लावेली. पाहू शकता तुम्ही, ते एक झाडी, हे एक झाडी आणि त्याच्या मधात हे एक झाडी. तर अशी डाळिंबाची झाडं लावत असते, म्हणजे कोणता बी बाग जे असेल ते अशा पद्धतीने लावत असते. तर आता असं आहे, मग झाले आपले डाळिंब लावणं. इकडला भाग हा झाला, इथे एक झाड राहिलं फक्त आता. आणि मग आपलं परत तिकडं लावणं आहे, त्या कांदा चाळीच्या बाजूला. ती जी एवढं दिसते उभी तिथं दोडके लावेले आपण, दोडक्याचं वावर तिथं. पाहिल्याने हे सगळं जे वावर दिसतं तुम्हाला, हे सगळे डाळिंब होते इथं लोक डायरेक्ट. आता बी आपल्याला परत तसंच करायचं आहे. ते आता एक असा फोटो काढू, अशी स्टोरी पडते आपली एक आता आज इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो नसन करून घ्याल तर लगेच फॉलो करून टाका. अनिकेत मिसाळ पाटील नावानं ID आहे, लगेच फॉलो करून टाका आपल्याला बरं का. आणि यूट्यूबला बी आपल्याला सबस्क्राईब करून टाका. आणि आपला आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत पहा बरं का. लाईक सबस्क्राईब करून टाका. आपण सध्या चाललो माळावर, कारण माळावर आपण एल्बो लावला होता, तो एल्बो आता आपल्याला वापस घेऊन येणं आहे. खाली लावायचं ते आता खालच्या वावरात, पहिल्यांदा वरल्या वावरात लावला होता, आता खालच्या वावरात लावायचा. हे रस्ता पाहू शकता तुम्ही, डोंगर. आम्ही सगळे डोंगरात बसलेलो आहे, जंगलातली माणसं आहे आम्ही. कारण म्हणजे ते शेतातच आपलं घर आहे मस्त की ओक्कीमध्ये. आणि ते गाव तुम्हाला गाव बी दाखवतो, गाव पण दिसते इथून. हे वर पपायचा बाग शाहकार काकाचा. तुम्हाला गाव पण दाखवतो आता, व्ह्यू. हे गाव, ते मंदिर आहे. कॅमेरा आपला एवढा झूम नाही करू शकत चांगला क्वालिटीमध्ये. आणि ते तसं गाव आहे आपलं. आणि आपण ह्या इथं राहतो, इथं खाली आपलं घर आहे. वावर तर आपलं घरापुढं वावर आणि घरामागं बी वावरच आहे आपलं. वावरच काही ताण नाही. शाहकार काकाचा पप्पाचा बाग, पपई पाहू शकता तुम्ही. और इधर दाळिंब है, उन्होंने नीचे भी दाळिंब लगाए और इधर भी दाळिंब लगाए. इधर भी दाळिंब लावले उन्होंने. हे काकाचे डाळिंब आणि खालच्या वावरात बी त्याने डाळिंब लावले मस्तपैकी. ही मक्का इकडं. आता आपल्याला एल्बो कुठं पाहायचं, पण इथलं बेंड कुठे आपण नाही, इथं बेंडच नाही ना. आय एम सो दर्शक आरबळी दर्शकाच बरं जास्त नाही. आपण आता आपल्या वावरातलं बेंड तिथं येतं, मग आपण तिथं जाऊन तिथे एल्बो पाहू. सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला दर्शक. सिनेमॅटिक डाळिंब पाहून घ्या आपली. सिनेमॅटिक, कारण आपण सिनेमॅटोग्राफर बी आपण. रील एडिट सगळं ओके जमतं आपल्याला. आता फक्त एक लॅपटॉपची कमी आहे आपल्याकडं. लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर करा आणि 3000 व्ह्यूज कंप्लीट करा. लगेच आपण त्याच दिवशी लॅपटॉप उचलो एक मस्तपैकी. क्वालिटी एकदम कडक लॅपटॉप उचलो आपण, गरम. देख सकते आप लोग. और गिरते पड़ते हम चले, एल्बो ढूंढते है कि नहीं. और बचे फिल्टर है, लेकिन इधर एल्बो नहीं है ना, तो अब हमें उधर आगे के वावर में जाना पड़ेगा. फिर इधर एल्बो नहीं है तो. आता आपण गावाच्या रस्त्याने चाललेलो आहे. गॉड आमच्या गावाच्या तर पोळ्या खात नाही आपण. काहून? कारण आपल्या गावाच्या पोळ्या खातो आपण. आपल्या प्रोडक्टवर आपल्याला जास्त भरोसा असतो, विश्वास असतो. त्यामुळं कसं तसंच हे आपला गहू काढायला येतो. आता आपल्या 10-15 दिवसात गहू काढायला येतो आपला मस्तपैकी. सिनेमैटिक अनिकेत इज हियर, देन नो फियर. अभी हमने काका के वावर का एल्बो निकाल लिया है. ये एल्बो हमें अब लेके जा रहे खाली. हमारा मतलब हमें इसका काम है नीचे, तो हम लेके जा रहे अभी. तो अभी हम जाएंगे नीचे और ये एल्बो लगा डालेंगे. मैंने तो आपको बताया, ये एल्बो लगा डाला
तो लाइव झींगा लाला। तो अभी हम घर में आ चुके हैं और आज का वीडियो ब्लॉग इधर ही ख़त्म करते हैं। देखते रहिए और सब्सक्राइब करते रहिए। धन्यवाद।